काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. जिला परिषद की सेवानिवृत्त शिक्षकों को मासिक अनुदान के अभाव में सेवानिवृत्ति के बाद मिलने वाले लाभ और पेंशन समय पर नहीं मिल रही है. इसलिए जिला परिषद और सरकार को कई बार विरोध प्रदर्शन और सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए पत्र लिखा गया. इस लंबित मांग पर ध्यान आकर्षित करने के लिए शीतकालीन सत्र के दौरान 22 दिसंबर 2022 को सेवानिवृत्त शिक्षकों का एक मार्च भी निकाला गया. साथ ही मांगों का एक विवरण ग्रामीण विकास मंत्री को भी दिया गया, लेकिन इस पर आज तक कोई निर्णय नहीं लिया गया और ना ही कोई चर्चा आमंत्रित की गई. इसलिए सेवानिवृत्त शिक्षकों में काफ़ी असंतोष है. अपनी मांगों पर ध्यान आकर्षित करने के लिए महाराष्ट्र राज्य उच्च ग्रेड हेडमास्टर और सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभा ने नागपुर जिले में 13 पंचायत समिति स्तर पर आंदोलन करने का निर्णय लिया. इस आंदोलन में लंबित मांगों का समाधान नहीं होने पर महासभा ने उग्र आंदोलन करने की भी चेतावनी दी है. महिला सचिव, शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापक महासभा, सेवानिवृत्त महासभा याची महिला सचिव आहे. या आंदोलनातून आम्ही सरकारला अंशदान, उपदान व आमचे जे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते राहिलेले आहेत त्याचप्रमाणे निवड श्रेणीचा 24 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर जी निवड श्रेणी मिळते त्यासाठी विना अट आम्हाला लाभ मिळण्यात यावा. कारण हा लाभ आम्हाला आता वरिष्ठ श्रेणीचं ट्रेनिंग पूर्ण करा आणि मग नंतर द्या, अर्हता पूर्ण करा आणि मग नंतर द्या असं ठरलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही या कार्यरत होतो त्यावेळेस निवड श्रेणीचं ट्रेनिंगच नव्हतं. मग कसं काय करायचं? मग यासाठी ते पण विना अट आम्हाला मंजूर करा अशी आमची विनंती राहील. त्याचप्रमाणे जेवढे काय आमचे लाभ आहेत, जेवढे काय आमच्या भगिनींचे, बंधूंचे आणि मुख्य म्हणजे 21 पासून रिटायर झाले आहेत त्यांना अजून पावे तर 2 वर्ष झाले अंशदान आणि उपदान हे मिळालेलं नाही. प्रत्येक जण पैसे मिळणार आहेत म्हणून आपलं काहीतरी लावून ठेवतो की आता हे पैसे मिळाले की आम्ही हे करू, ते मिळाले की ते करू, हे सगळं आपण लावून ठेवतो. पण त्याच्या सगळ्यावर सरकारने आमचं पाणी पेरलेलं आहे. त्यामुळं वैद्यकीय असो किंवा काही असो, काही ठिकाणी पेन्शन सुद्धा आमची खूप विलंबाने व्हायची. 20 ते 25 तारीख उजाडत होती आमच्या पेन्शनला. फक्त मागील 2 महिन्यापासून आमची पेन्शन वेळेवर होत आहे. त्याबद्दल मी सरकारला धन्यवाद देते. परंतु आणखी अशीच व्हावी असंही वाटते. समोर हे व्हायला नको, समोर असेच लाभ आणि हे पूर्ण आमचे लाभ आम्हाला मिळायला पाहिजे अशी आमची आहे. त्याचप्रमाणे अंशदान आणि उपदान हे जे लाभ मिळणार आहे त्याच्यावर पूर्णपणे व्याज द्यावं. जसं वीज बिल तुमचं थकीत राहिलं तर तुम्ही आम्हाला पेनल्टी बसवता, कर थकीत राहिला तर पेनल्टी बसवता. मग आमचे पैसे 2 वर्षापासून तुमच्या सरकारकडे आहेत, मग त्यावर आम्हाला व्याज नक्की देण्यात यावं अशी माझी अपेक्षा राहील. जर असं काही झालं नाही तर मात्र आमचं आंदोलन अतिशय तीव्र करण्यात येईल. तीव्र केल्यानंतरही पुन्हा 2024 आहे. 2024 मध्ये सेवानिवृत्तांची संख्या काही कमी नाही आहे. त्याचबरोबर आमच्या जोडीने जुनी पेन्शन योजनेचेही लोक आहेत. आताच हल्ली दिल्लीला जो शंखनाद झालेला आहे त्यांच्यामध्ये पण आम्ही मिसळून या सरकारला खाली खेचण्यासाठी आमचे प्रयत्न राहील आणि म्हणूनच त्यांनी आमचे लाभ त्वरित द्यावे. जर आता या 2 महिन्यात लाभ मिळाले नाहीत तर मात्र आम्ही येत्या 27 तारखेला पुन्हा आंदोलन करणार आणि सरकारला सळो की पळो करून सोडणार हा आमचा सगळ्यांचा निश्चय आहे. शिक्षक एकता जिंदाबाद, शिक्षक एकता जिंदाबाद. भेंडे, तालुका सचिव, महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक महासभा, नागपूर जिल्हा.
महाराष्ट्र शासनाला आम्ही 2019 पासून सातत्यानं मागण्यांचं निवेदन देऊन थकलो, परंतु शासन आमच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करीत आहे. अनुदानाचं आणि कोरोनाचं नाव सांगून आमच्या तोंडाला आजपर्यंत पानं पुसण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्र्यांकडे निवेदनं दिली, उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनं दिली, वित्तमंत्री, ग्रामविकास मंत्री सगळ्यांना निवेदनं देऊन झाली. एवढ्यावरच थांबलो नाही तर महाराष्ट्र शासनाचे सर्व विभागांचे सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक या सगळ्यांना निवेदनं देऊन झाली. परंतु 2.5 वर्षापासून ऑक्टोबर 2020 पासून आमच्या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष होत आहे. आमचा या आंदोलनातून फक्त एकच इशारा आहे की आता यानंतर आमची सगळे सेवानिवृत्त कर्मचारी 58च्या नंतर असलेले जे जिवंत आहेत 90-95 पर्यंतचे ते सगळे आता रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहेत. तेव्हा या सर्व मागण्यांकडे शासनाने विशेष लक्ष द्यावं अशी विनंती आहे. 68 पासून सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभच दिला नाही, म्हणजे आम्ही शिक्षक लोक काही कामच करत नाही का, किंवा काही आजपर्यंत कामच केलं नाही का, याची असं आम्हाला शेवटी वाटायला लागलेलं आहे. तेव्हा या मागण्यांकडे आमच्या विशेष लक्ष शासनाने द्यावं, अन्यथा त्यांना त्यांचे जागा दाखवून देण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न करू. धन्यवाद. नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी। वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। ज़ोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552227186 9322899635। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे ने टोल टैक्स को राज्य का सबसे बड़ा घोटाला करार देते हुए सोमवार को सड़क टोल टैक्स व्यवस्था को खत्म करने की मांग की। ऐसा नहीं करने पर टोल बूथ जलाने की धमकी दी। सरकार के खिलाफ मोर्चा खोलते हुए मनसे नेता ने कहा कि बहुत जल्द उनकी पार्टी के कार्यकर्ता सभी टोल बूथों पर जाएंगे और छोटे वाहनों से टोल टैक्स की वसूली को रोकेंगे। राज ठाकरे ने धमकी दी है, मैं कुछ दिनों में सीएम एकनाथ शिंदे के साथ इस मुद्दे पर चर्चा करूंगा और देखूंगा कि क्या प्रतिक्रिया मिलती है। इसके बाद मेरे लोग सभी टोल संग्रह चौकियों पर जाएंगे और ये सुनिश्चित करेंगे कि सभी छोटे वाहनों से टोल एकत्र ना किया जाए। अगर सरकार हमारे खिलाफ कार्रवाई करती है तो हम उन टोल बूथों को जला देंगे। मीडिया कर्मियों से बात करते हुए उन्होंने दोहराया कि सड़क टोल टैक्स राज्य का सबसे बड़ा घोटाला है और सवाल किया कि हर साल उन्हीं कंपनियों को टोल संग्रह का ठेका क्यों मिलता रहता है। राज ठाकरे ने कहा कि हम पहले से ही रोड टैक्स दे रहे हैं, फिर हम टोल टैक्स भी क्यों देना चाहिए। इन टोल बूथों से एकत्र किया गया भारी भरकम टोल राजस्व वास्तव में कहाँ जा रहा है। इसके बावजूद बिना किसी सुविधा के सड़कों और राजमार्गों की स्थिति दयनीय बनी हुई है। प्रारंभिक प्रक्रिया में डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा कि 4 पहिया वाहनों सहित सभी छोटे वाहनों को सरकार के निर्देश के अनुसार टोल टैक्स का भुगतान करने से छूट दी गई है। राज ठाकरे ने पिछले 3 दशकों से लगातार सरकारों की आलोचना की जिन्होंने टोल टैक्स खत्म करने का वादा किया, लेकिन अब तक इस मामले में कुछ नहीं किया गया। प्रभाव के लिए अपनी ट्रेडमार्क शैली राज ठाकरे ने दिवंगत गोपीनाथ मुंडे, पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे और डिप्टी सीएम अजीत पवार जैसे नेताओं के पुराने वीडियो भी चलाए। Kancha's Fast Food, most famous and best Chinese fast food center of Chandrapur. Best stays, outdoor and indoor sitting arrangements, best services at reasonable rates. We offer veg Manchurian, paneer Manchurian, veg chili, chili chana, chili paneer, veg noodles, Hakka noodles, Szechuan noodles, cocktail rice, paneer rice, Szechuan rice, fried rice. Available for home delivery, marriages and all other parties.
Kancha's Fast Food, opposite Government ITI, near Varora Naka, Civil Lines, Chandrapur. Mobile number 7722 008812.